वेलकम बॅक टू विनय भटक्या. आज आपण आलेलो आहे ते रामोजी फिल्म सिटी बघण्याकरता. रामोजी फिल्म सिटी हैदराबाद पासून मला वाटतं साधारण 50-1 किलोमीटरवर आहे आणि आम्ही जिथे राहतोय तिथून साधारण आम्हाला 1-1.25 तास तरी लागणार आहे. ऑनलाईन बुकिंग केलेलं आहे आणि साधारण आमचं पॅकेज जे आम्ही घेतलेलं आहे हे दुपारी 2 ते रात्री 9 वाजेपर्यंतचं पॅकेज आहे. इथे निरनिराळे पॅकेजेस आहेत, टायमिंग पण निरनिराळे टायमिंग आहेत आणि बरंच काही बघण्यासारखं आहे. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी कुठली पॅकेजेस आहेत ती नक्कीच सांगेल आणि तुम्ही कुठलं पॅकेज सिलेक्ट करा माझ्या एक्सपिरियन्सवरनं जे काही आम्ही बघितलेलं आहे त्याच्यावरनं मी तुम्हाला नंतर शेवटी सजेस्ट करेल की कुठचं पॅकेज तुम्ही सिलेक्ट करा. साधारण 2000 एकरवर हे रामोजी फिल्म सिटी उभारलेलं आहे आणि जगातला सर्वात मोठा स्टुडिओ म्हणून याला ओळखलं जातं. तर चला आपण जाऊया आता रामोजी सिटीला आणि आमच्या पॅकेजमध्ये आम्ही काय काय बघितलं आणि काय काय आम्ही मिस केलं ते तुम्ही जर मिस करायचं तुम्हाला नसेल तर व्हिडिओच्या शेवटी माझे एक्सपिरियन्स आणि माझे सजेशन नक्कीच ऐका. रामोजी सिटीला जाण्याकरता हैदराबादवरून तुम्हाला रामोजी सिटीच्या बस सर्व्हिस AC बस सर्व्हिस सुद्धा आहेत. 4 रूट्स आहेत आणि त्या रूटवरनं तुम्हाला कुठे पिकअप करता येईल, कुठे ड्रॉप करता येईल, किती वाजता करता येईल ही सर्व माहिती त्यांच्या वेबसाईटवर दिलेली आहे. तिकिटाच्या ॲडिशन मध्ये हे 350 रुपीजमध्ये तुम्हाला हैदराबादनं ते पिकअप करतात. आम्ही आमच्या प्रायव्हेट कारनीच गेलो होतो. प्रायव्हेट कारनी गेल्यानंतर तिथे भरपूर अशी पार्किंगला जागा आहे. ऑनलाईन बुकिंग केलं होतं त्यामुळे आतमध्ये आम्हाला एंट्री घेतली. हा त्याचा एंट्री पॉइंट आहे. काय सुंदर एंट्री पॉइंट आहे. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचं तिकीट दाखवावं लागतं. नंतर सिक्युरिटी चेक होतं. सिक्युरिटी चेकमध्ये तुम्हाला बाहेरचं कुठलंही फूड अलाउड नसतं त्यामुळे ते त्या बॅगा चेक करतात आणि आजूबाजूला वरती तुम्ही बघा वेलकम टू रामोजी आणि तुम्हाला एखाद्या फिल्मी स्टुडिओमध्ये बॉलिवूड स्टुडिओमध्ये आल्याची लगेच जाणीव होते. मोठमोठी पिक्चर्स आहेत, निरनिराळ्या फिल्मची फोटोग्राफ्स आहेत. सिक्युरिटीने आमचं चेकिंग केलं आणि ह्या इथून तुम्हाला एक निराळ्या बसेस आहेत. ह्या बसेस रामोजी सिटीच्या एंट्रन्स पर्यंत घेऊन जातात. तिथून तुमची अट्रॅक्शन्स सर्व सुरू होतात. आम्ही दुपारचं पॅकेज घेतलं होतं 2 ते रात्री 9चं. निरनिराळे पॅकेजेस आहेत. रामोजी सिटीच्या एंट्रन्सला इथून आम्ही आतमध्ये शिरलो एक 5-10 मिनिटात गेटपासून आणि मग तुम्हाला इथे उजव्या डाव्या साईडला हे निरनिराळे गार्डन्स स्टुडिओ लांबवर तुम्हाला तिथे दिसत आहेत. हे स्टुडिओ हे गार्डन्स आपल्याला नजरेत येते. आता ही बस आपल्याला घेऊन जाणार आहे रामोजी मॅजिक मूव्ही म्हणून एक स्टुडिओ आहे तिथे. तिथून आपली टूर स्टार्ट होणार आहे. हे बाजूला पण बघा काय सुंदर असं हे गार्डन आहे आणि संध्याकाळी या गार्डनवर भरपूर असे सुंदर लाइटिंग केलेलं असतं आणि संध्याकाळचं लाइटिंग रामोजी सिटीमध्ये बघण्यासारखं असतं. हे पण जे तुम्हाला दिसत आहेत रस्ते केलेले आहेत हे अतिशय सुंदर असे रस्ते केलेले आहेत आणि ह्या प्रत्येक गोष्टीवर कुठल्या ना कुठल्या पिक्चरचं सिनेमाचं शूटिंग झालेलं आहे आणि अजूनही इथे तुम्हाला इथे शूटिंग होताना दिसतील सुद्धा. समजा आपलं लक असेल तर आपल्याला एखादं आउटडोअर शूटिंग सुद्धा बघायला मिळेल. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या दिसत आहेत लेफ्ट हँड राईट हँड साईडला हे गार्डन दिसत आहेत. इथे बऱ्याचशा पिक्चर मूवीमध्ये हे शूटिंग त्यांनी केलेलं आहे. आजूबाजूला पण बघा किती काय सुंदर असे हे ग्रीनरी आहे. हैदराबादमध्ये टेम्परेचर नेहमीच जास्त असतं त्यामुळे दुपारच्या वेळेस तुम्हाला नक्कीच इथे हीट जाणवेल. त्याच्याकरता तुम्ही टोपी आणि जमल्यात छत्री सुद्धा घेऊन जा.
हे दिसतायत ही ग्रीनरी, इथे मोठमोठे शूटिंग एखाद्या लग्नाचं किंवा एखाद्या फिल्ममध्ये एखादं सेरिमनी असेल कुठचा, तर त्याच शूटिंग ह्या गार्डनमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा केलं जातं. आता आपण पोचणार आहेत ते रामोजी मॅजिक मूव्ही म्हणून जो आपला पहिला स्टॉप आहे त्या स्टॉपवर आपण पोचू आणि तिथून आपले रामोजी फिल्म सिटीची टूर चालू होईल. हे जे तुम्हाला लेफ्ट हँडला साईडला दिसतंय हा तो स्टुडिओ आहे. इथे तुम्हाला केल्यानंतर तुम्ही नक्कीच एक ब्रोशर घ्या किंवा डाउनलोड करून घ्या. ह्या ब्रोशरवर सगळ्या प्रकारची माहिती दिलेली आहे. हे रामोजी मूव्ही मॅजिक म्हणून जे आपण स्टार्टिंग पॉइंट आहे, ह्या मूव्ही मॅजिकमध्ये 4 प्रकारचे स्टुडिओ आहेत. त्या स्टुडिओमध्ये आपले आपण टूर चालू करणार आहोत. त्याच्यानंतर युरेका म्हणून एक तिथे एंटरटेनमेंट करता जागा आहे. तिथून तुम्हाला बस जाते ती स्टुडिओ टूर करण्याकरता. आणि इथे हे फाउंटन किंवा मल्टीपर्पज बिल्डिंग ऑन द वे तुम्हाला स्टुडिओमधले जे काय सेट्स असतील ते तुम्हाला दाखवलं जातं. तिथे नॉर्थ टाउन साऊथ टाउन असं डिवाइड केलेलं आहे. बस ही पुढे तुम्हाला घेऊन जाते ते जेल, जे एक मोठं जेल केलेलं आहे पिक्चरच्या शूटिंग करता. त्याच्यानंतर तुम्हाला जातो तो भगवतम म्हणून स्टुडिओ आहे. तिथे महाभारतचं शूटिंग झालं होतं. नंतर रेल्वे स्टेशन, त्याच्यानंतर बाहुबली सेट, अजूनही बाहुबली सेट तसा केलेला आहे. नंतर ॲडव्हेंचरचं आहे युरोपियन स्ट्रीट, तिथे एक स्टुडिओ पण आहे. नंतर तुम्ही जाता ते एअरपोर्टचा स्टुडिओ बनवलेला आहे. पुढे तुम्हाला हे बस घेऊन जाते ती हवा महल, जॅपनीज गार्डन, पुढे अस्कारी गार्डन, बटरफ्लाय पार्क, नंतर बर्ड पार्क, ट्रिपालू केव्स, हुन्साई गार्डन, सन फाउंटन आणि परत तुम्हाला ती रामोजी मूव्ही मॅजिक आणि युरेकाच्या इथे आणून ड्रॉप करते. भरपूर काही बघण्यासारखं आहे आणि तुम्ही जरी सकाळची टूर घेतली तरी तुमचं सगळं काही बघणं एका दिवसात होत नाही. रामोजी मूव्ही मॅजिकमध्ये अट्रॅक्शन आहे, फिल्मी दुनिया आहे, ॲक्शन थिएटर आहे, स्पेस यात्रा आहे, लाईट, कलर, ॲक्शन असे 4 गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतात. आतमध्ये आपण शिरतोय ते पहिला आपलं जे ठिकाण आहे तिकडे आपण जातोय. ऊन खूपच होतं त्यामुळे लोकांनी, तुम्ही बघा, छत्र्या पण घेतलेल्या आहेत, टोपी पण घातलेल्या आहेत. ह्या इथे तुम्हाला भरपूर अशी गर्दी लागते आणि बऱ्याचशा वेळी तुम्हाला तिथे लाईनमध्ये उभं राहायला लागतं. हे पहिलं स्पॉट आहे की आम्ही स्टुडिओमध्ये गेलो आणि हे निरनिराळ्या प्रकारचे कलर्स लाइटिंगच्यावर केलेले फिल्म आम्हाला दिसली. त्याच्यानंतर 15-10 मिनिटाचा तो शो असतो. नंतर आपण आलो तो ॲक्शन थिएटर, फिल्मी दुनिया आणि स्पेस यात्रा. इथे सुद्धा जवळजवळ वेटिंग 30 मिनिटाचं वेटिंग होतं. हे थिएटर आहे, ॲक्शन थिएटरमध्ये हा डायरेक्टर आहे आणि यांनी आम्हाला सगळं सांगितलं की नुसत्या ॲक्शन केल्यानंतर साऊंड इफेक्ट्सवरनं कशी फायनल मूव्ही बनवली जाते. 3 लेडीजना त्यांनी बोलवलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही रॉबरी करून चाललेले आहेत, मोटरसायकलवर बसले आहेत आणि तुमच्या मागे पोलीस लागलेले आहेत आणि तुम्ही ॲक्शन करायचे की आपल्या मागे पोलीस आहेत. तर थोडंसं घाबरलेलं, थोडंसं मागे वळून बघताना असं तुम्हाला ॲक्शन करायचे. मोटरसायकल स्टेशनरी होत्या. नंतर आम्ही आलो दुसऱ्या स्टुडिओमध्ये. ते शूटिंग झाल्यानंतर त्यांनी साऊंड इफेक्ट्स कसे काय इथे मॅनेज केले जातात त्याचं डेमॉन्स्ट्रेशन दिलं. मागे आपण बघितलं 3 मुली नुसत्या मोटरसायकलवर बसल्या होत्या आणि ॲक्शन करत होत्या. आता ह्याची कंप्लीट फिल्म करण्याकरता हे साऊंड इफेक्ट्स देत आहेत. हे बघा विजेचा कडकडाट कसा होतोय.
काय छान साऊंड इफेक्ट्स दिलेले आहेत. नंतर त्यांनी 2-4 लोकांना आणि त्यांना हे इफेक्ट्स आपण शूट केलेल्या फिल्मच्या करता क्रिएट करायला सांगितलं. आम्हाला डेमॉन्स्ट्रेशन दिलं करून कशी फिल्म तयार होते ते दाखवलं. त्याच्यानंतर आपण गेलो ते फिल्मी दुनियामध्ये. इथे पण बरीचशी गर्दी होती. इथे आतमध्ये एक छोटीशी व्हेकल आहे. त्या व्हेकलनी ह्या स्टुडिओमध्ये तुम्हाला एक 10 मिनटं फेरी मारतात आणि इथे थीम पार्क सारखं केलेले आहेत. निरनिराळ्या मूव्हीजचं जे काय सेट्स होते, छोटे प्रकारचे सेट्स तयार केलेले आहेत आणि इथे तुम्हाला तिथे इथून तुमच्या गाडीने तुम्हाला फिरवतात. सुंदरसे हे सेट्स तयार केलेले आहेत. एक 5-10 मिनिटाची राईड असते, पण या सगळ्या ठिकाणी तुम्हाला वेटिंग मिनिमम 20 मिनिट ते 40-50 मिनिट सुद्धा होऊ शकतं. तुम्ही जर वीकडेजला येत असेल तर तुमचा वेटिंग टाईम कमी होतो. वीकेंडला आणि हॉलिडेजला असेल तर भयंकरच इथे गर्दी असू शकते. आता आम्ही फिरतोय त्या आतमधलं एक स्मॉल व्हेकल आहे, ते आम्हाला ह्या कम्प्लीट स्टुडिओमध्ये राऊंड मारतंय आणि तिथे आपण निरनिराळ्या पिक्चर्सचे सेट्स किंवा कसे निरनिराळी थीम तयार केलेली आहे त्याचं आपल्याला इथे लाईट आणि साऊंडच्या बरोबर आपल्याला दिसतंय. सुंदर असं हे 5-10 मिनिटाचं हे राऊंड आहे. बरंच काही तुम्हाला इथे बघायला मिळतं. छानच अतिशय सुंदर केलेलं आहे. लाइटिंगचा इफेक्ट सुद्धा पण बघा. निरनिराळे मॉडेल्स तयार केलेले आहेत. अशी ही आपली टूर असते 5-10 मिनिटाची. ते करून मग आपण त्यांच्या एंडला येतो आणि ते 7 वंडर्स दाखवलेले आहेत शेवटी. टूर संपल्यानंतर त्यांचं हे सोव्हिनियर शॉप आहे. इथे सुद्धा तुम्हाला बरंच काही खरेदी करता येते. बऱ्याच लोकांनी इथे खरेदी करताना दिसलं. पण तुम्हाला कम्प्लीट रामोजी सिटी बघत असेल तर तुम्हाला वेळ घालवता कामा नाही. स्पेस यात्रा 4D व्हर्च्युअल रियालिटी अट्रॅक्शन आहे. असं काय फारसं काय असं अट्रॅक्टिव्ह मला तरी वाटलं नाही. त्याच्यानंतर आम्ही गेलो जिमीज ड्राईव्ह इन. त्याच्या समोर आहे आणि इथे तुम्हाला जर काय भूक लागली असेल तर चांगल्यापैकी इथे रेस्टॉरंट तयार केलेलं आहे. ह्या जुन्या गाड्या आहेत. इथून तुम्ही ऑनलाईन तुम्हाला जे काय डिशेस पाहिजे असेल ते तुम्ही बुक करू शकता. तुम्ही कॅश पण देऊ शकतात, क्रेडिट कार्डनी सुद्धा देऊ शकतात. आणि हे त्यांचं रेस्टॉरंट आहे. आम्ही पण थोडंसं चायनीज घेतलं होतं, पिझ्झा घेतला होता. त्याच्यानंतर तुम्हाला जायला लागतं ते युरेका. एक दुसरा एक मोठा एरिया आहे, एंटरटेनमेंट पार्क आहे. या रस्त्याने तुम्हाला पुढे जायला लागतं. त्याच्या अगोदर आम्ही वाईल्ड वेस्ट स्टन्स शो हा बघायला गेलो. 5:30 वाजता दिवसातनं 3-4 असे हे शो असतात. ॲक्शन पॅक असा हा शो आहे. नक्कीच तुम्ही पण हा बघा. ओव्हरऑल रामोजी फिल्म सिटीमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे भरपूर काही गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्हाला परफेक्ट प्लॅनिंग करूनच तुम्हाला रामोजी सिटी बघायला जायला पाहिजे. आम्ही दुपारी 2 वाजता गेलो होतो. त्यामुळे ते टाईम नंतर आम्हाला लक्षात आलं की 2चं टाईम हे सफिशियंट नाही आहे. तर सकाळचंच 9 ते 9 असं घेतलेलं कधीही चांगलं. हे बघा, हे ॲक्शन्स दाखवत आहेत.
हा सेट पण किती मोठाच्या मोठा असा सेट उभा केलेला आहे. भरपूर लोक, जवळ 2-3 हजार लोक इथे बघायला जमली होती. त्यामानाने इथे लाईन कमी असते. मूवी मॅजिक जे आपण बघितलं तिथेच मात्र आपला खूप वेळ जातो. बघा काय ॲक्शन पॅक असं हे 15-20 मिनटाचा हा शो आहे. मी थोडंसं एक 2-4 मिनटाचं एक क्लिप तुम्हाला तुमच्याकरता दाखवतोय. पण नक्कीच ह्या शोचं टायमिंग बघून तुम्ही तुमचं रामोजी सिटीमधलं जे टूर आहे ती परफेक्ट ॲडजस्ट करा. खूप छान असं साऊंड इफेक्ट्स आहेत, लाईट इफेक्ट्स आहेत आणि ॲक्शन पण बघा किती ॲक्शन्स केलेले आहेत. म्हणजे ज्या मूवीमध्ये ॲक्शन करतात त्याच प्रकारचं हे ॲक्शनसुद्धा आपल्याला इथे दिसतं आहे. त्याच्यानंतर आपण गेलो ते दुसऱ्या ठिकाणी युरेका म्हणून जे आहे ते तिथून या रूटनी गेलो. आजूबाजूला पण बघा काय मोठमोठाले सेट्स असे उभे केलेले आहेत. आम्ही गेलो होतो तेव्हा पावसाळी हवा होती, त्यामुळे मधून पाऊस पडत होता. त्यामुळे जे काय संध्याकाळचे प्रोग्राम होते ते सुद्धा बरेचसे कॅन्सल झाले होते. भरपूर गर्दी होती आणि लाईटिंग पण बघा किती सुंदर आहे. बरीचशी मंडळी सकाळी 9च्या पॅकेजमध्ये होती. आम्ही मात्र दुपारच्या पॅकेजला होतो. इथूनचे पण बघा सेट्स किती सुंदर सेट्स केलेले आहेत तयार. फोटोग्राफी करता तर उत्तमच अशी ही जागा आहे. संध्याकाळी जेव्हा लाईट्स लागतात अप्रतिम असं लाईटिंग या ओव्हरऑल रामोजी सिटीला केलेलं आहे. आणि या इथेच आहे ह्यांचा संध्याकाळचे शो होतात. हे बघा हे दिसतंय इथेच संध्याकाळचे शो होतात. पण आज पाऊस असल्यामुळे ते शो काय इथे कॅन्सल केलेले होते. खूप मोठा असा हा एरिया आहे आणि इथे बरीचशी लोक इथून पुढे युरेका तिथं आता जे एंटरटेनमेंट करता आहे आणि तिथूनच पुढे बसेस स्टुडिओ टूर करता. तुम्हाला खायचं असेल तर हॉटेल पण आहेत. द स्पिरिट ऑफ रामोजी शो इथेच होतो. आम्हाला बघायला नाही मिळाला, पण हे असं काही हा शो असतो, थोडासा 15-20 मिनिटाचा शो असतो. हे तुमच्या करता म्हणून मी दाखवत आहे. तर नक्कीच हा शो सुद्धा एंडला तुम्ही संध्याकाळी 6:30 नंतर इथे येऊन हा शो एन्जॉय करू शकतात. इथे रेस्टॉरंट्स पण आहेत. तुम्हाला जर खायचं असेल तर ते पण आहे. नंतर ही गायडेड टूर आहे. तुम्हाला हे जे ब्रोशर घेतले त्या ब्रोशरवरनं तुम्हाला कळेल की आपल्याला कुठे जायचं आणि कसं जायचंय. या इथून तुम्हाला ही स्टुडिओ टूरची बस मिळते. आता आम्हाला ही बस मिळाली नाही, पण तुम्ही सकाळी 9चं पॅकेज घेत असेल तर पहिलं इथे येऊन स्टुडिओ टूर तुम्ही करा. स्टुडिओ टूरमध्ये त्यांचा गाईड पण असतो आणि गाईड आपल्याला रस्त्यावरून जाताना प्रत्येक गोष्टी एक्सप्लेन करत असतो. ही किती गार्डन्स आहेत, या इथे कुठल्या मूवीचं शूटिंग झालं, ॲक्टर कोण होते, नंतर त्याची इथे तेलुगू फिल्म असते, हिंदी फिल्म, निघण्या लँग्वेज रिजनल फिल्म्सचं सुद्धा इथे या गार्डन्समध्ये शूटिंग होतं. त्याचं आपल्याला सर्व एक्सप्लेनेशन आपला जो गाईड असतो बस बरोबर तो आपल्याला देतो. काय सुंदर गार्डन्स आहेत. हा रस्ता आहे, इथे सुद्धा शूटिंग होतात. चेन्नई एक्सप्रेसचं शूटिंग पण इथे झालेलं आहे. ही पण दुसरी बघा बस. अशा बसेस तुम्हाला निरनिराळ्या स्पॉटला घेऊन इथे फिरतात आणि प्रत्येक वेळी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलं जातं की ही बिल्डिंग कुठची आहे, या बिल्डिंगमध्ये काय आहे. असं आपण साऊथ सिटीवरनं आता नॉर्थ सिटीमध्ये आलेलो आहे आणि ह्या नॉर्थ सिटीमध्येच तुम्हाला हे दिसतंय ते ॲक्च्युअल फिल्मचे सेट्स आहेत. निरनिराळे सेट्स उभे केलेले आहेत
आणि अजूनही इथे ह्या सेट्सवर निरनिराळ्या प्रकारची शूटिंग होतात. इथे बघा, हा दिसतोय, हा ताजमहल सारखा केलेला तयार आहे सेट. हाच ताजमहल किंवा मस्जिद म्हणून वापरले जाते. ह्याचे कलर्स चेंज केले जातात. जसजसं तुम्हाला कुठच्या पिक्चरला काय थीम आहे त्याच्यावरनं ह्या सेटचे कलर्स, बाहेरचं रंग किंवा थोडंसं मॉडिफिकेशन करून निरनिराळ्या ठिकाणी हे सेट वापरले जातात. इथे सुद्धा शूटिंग झालेलं आहे आणि हे सेट तसेच्या तसेच आहेत. हे रियुजेबल तुम्हाला म्हणता येईल. जसं पिक्चरला लागतं त्याच हे चेंज केले जातात, मॉडिफाय केले जातात. हे बघा, हे दिसतंय, हे मार्केट, हा मार्केटचा सेट आहे. आणि इथे एखाद्या पिक्चरमध्ये मार्केटचं शूटिंग असेल तर ते इथे त्याचं शूटिंग होतं. इथे सुद्धा शूटिंग बघा, इथे पण इथे फेमस एक मूवी होती त्याचं शूटिंग इथे झालेलं आहे. अशी बस तुम्हाला घेऊन इथे पण मला शाहरुख खानचं शूटिंग झालेलं ते सांगितलं. इथे चंद्रमुखी पिक्चर मधला तो डान्सर होता त्याचं घरचं हे आहे. खूप तुम्हाला इथे काही बघण्यासारखं आहे आणि गाईड सुद्धा अगदी व्यवस्थित एक्सप्लेन करतो. त्यामुळे सकाळी तुम्ही 9ची टूर घेतल्यानंतर इथे पहिलं स्टुडिओ टूर घेऊन, हे साधारण 1-1.5 तासाची ही टूर आहे, ही टूर नक्कीच एन्जॉय करा. हे बघा, निरनिराळ्या प्रकारचे स्टुडिओ मध्ये मॉडेल्स तयार केलेली आहेत. हा चेक पॉइंटचं एरिया दाखवलेला आहे. त्याच्यानंतर आपण येतो तिथे सेंट्रल जेल. हे सुद्धा एक मोठं सेंट्रल जेल तयार केलेलं आहे आणि इथे पण बऱ्याच मूवीजची इथे शूटिंग झालेली आहे. दरवेळी तुम्हाला तुमचा जो गाईड असतो तो तुम्हाला एक्सप्लेन करतो. हे पोलीस स्टेशन आहे बघा, काय सुंदर असे स्टुडिओ तयार केलेले आहेत. आणि इथे महाभारत फिल्मचं शूटिंग झालं होतं. अजूनही स्टुडिओ तो सेट तसा केलेला आहे आणि काय सुंदर कोरीव काम पण इथे केलेलं तुम्हाला अगदी रिअल वाटेल. एवढं फिरून तुम्हाला ताण लागली तर उसाचा रस सुद्धा मिळेल. फेमस असा हा रेल्वे स्टेशनचा सेट आहे. म्हणजे हुबेहूब, लोक म्हणतात हुबेहूब असा हा रेल्वे स्टेशनचा सेट तयार केलेला आहे. हे तुम्हाला कळणारच नाही. आपण हा एखाद्या स्टुडिओमध्ये आहे, आतमध्ये गाडीचं कंपार्टमेंट पण बघा, एकदम तसं केले. तिकीट घर, तिकीटची विंडो ही सुद्धा अगदी हुबेहूब रेल्वे स्टेशनला आपण जे बघतो तसंच केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण जातो पुढे ते बाहुबली सेट बघण्याकरता. तुम्हाला दुसरी बस घेऊन तिथून 5-10 मिनिटाच्या अंतरावर हा केलेला आहे. हा बाहुबली सेटचा एंट्रन्स आहे. मोठाच्या मोठा असा हा सेट तयार केलेला आहे आणि पिक्चर रिलीज झालेली पण आहे, तरी सुद्धा हा सेट अजून तसाच्या तसा त्यांनी मेंटेन केलेला आहे. जे लोक रामोजी सिटी बघायला येतात ते हा सेट मिस करत नाही. हे छोटं मॉडेल तयार केलेलं आहे आतमध्ये कसं आहे ते. ह्यूज असं हे स्ट्रक्चर इथे तयार केलेलं आहे आणि ज्यांनी बाहुबली फिल्म बघितली असेल त्यांना हे सेट्स आठवतील सुद्धा. अतिशय मोस्ट अट्रॅक्टिव्ह और मोस्ट विजिटेड प्लेस रामोजी सिटीमध्ये आहे ती बाहुबली मूवी मधला बल्लादेव हे कॅरेक्टर आहे. हे बघा, केवढे मोठेच्या मोठे हे सेट्स अजून तसे ठेवलेले आहेत. भरपूर लोक इथे व्हिजिट करतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुम्ही प्लॅन करत असाल तर नक्कीच
देवाचं स्टॅच्यू आहे. इथेच त्यांचं मोठं कॅन्टीन पण आहे, बाहुबली दरबार म्हणून. पुढे आपण जातो, त्यांचं ॲडव्हेंचरचं एक पार्क आहे. कोणाला जर ॲडव्हेंचर्सचे थोडे गेम्स असतील ते करायला लागतील. त्याच्यानंतर आपण येतो ते युरोपियन स्ट्रीट सुद्धा अगदी हुबेहूब तुम्हाला असं वाटेल की आपण युरोपच्या एखाद्या सिटीमध्ये आहोत. इथे एक स्टुडिओ सुद्धा आहे आणि या स्टुडिओमध्ये हाय टेक्नॉलॉजी, जे मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरतात त्याचं तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन देतात. आणि हे युरोपियन स्ट्रीट निन्या फिल्ममध्ये वापरलेले आहेत. आतमध्ये बघा काहीच नाही आहे, फक्त बाहेरनच तुम्हाला हा सेट असा उभारलेला दिसतोय. बऱ्याचशा पिक्चरमध्ये आपण युरोपला गेलोय असं दाखवतात, पण ऍक्च्युली शूटिंग या स्ट्रीटवर झालेलं दिसतं. त्याच्या पुढे तुम्ही येतात ते हॉस्पिटल आणि एअरपोर्टचा सेट बघण्याकरता. इथे तुम्ही आल्यानंतर हा हॉस्पिटलचा सेट आहे आणि त्याच्या मागच्या साईडला हा एअरपोर्टचा सेट आहे. म्हणजे एकाच बिल्डिंगमध्ये त्यांनी दोन गोष्टी उभ्या केल्या आहेत. मागच्या साईडला हॉस्पिटल आणि पुढच्या साईडला एअरपोर्ट सुद्धा अगदी हुबेहूब त्यांनी तयार केलेलं आहे. त्यामुळे जसं पिक्चरची रिक्वायरमेंट असेल, हॉस्पिटलची रिक्वायरमेंट असेल तर ते मागच्या साईडला जातात, एअरपोर्टची रिक्वायरमेंट असेल तर पुढच्या साईडला येतात. असे निरनिराळ्या प्रकारचे गोष्टी त्यांनी तयार केलेल्या आहेत. परत नंतर आपण बस घेऊन आपण जातो ते हवा महल सेट करता. तुम्ही आता इमॅजिन करू शकता किती प्रकारचे गोष्टी बघण्यासारख्या आहेत. त्यामुळे तुम्हाला परफेक्ट प्लॅनिंग करूनच रामोजी सिटी फिल्म सिटीमध्ये फिरायला लागायचं आहे, लागणार आहे. कुठेही तुम्ही तुमचा वेळ वाया घालू नका. आपला जो हे बघा, हे सँच्युरी गार्डन हे पण अतिशय उत्तम आहे. आपला जो वेळ जातो तो रामोजी मूवी मॅजिक पहिला जो आपण ठिकाणी भेट केली तिकडे, कारण तिकडे वेटिंग पिरियडच जास्त आहे. नंतर हे आहे ते जॅपनीज गार्डन, अगदी हुबेहूब जॅपनीज गार्डन आहे. फार सुंदर असं. म्हणजे तुम्हाला आता जपानचं कुठलं शूटिंग करायचं असेल तर तुम्ही इथे येऊन करता. अस्कारी गार्डन हे सुद्धा एक सुंदर असं हे गार्डन आहे. बटरफ्लाय पार्क आहे, मोठं बटरफ्लाय पार्क आहे. इथे निन्या प्रकारची बटरफ्लाय कुठची आहे त्याची माहिती सगळी ठेवलेली आहेत. इथे सुद्धा बरीचशी लोक मंडळी व्हिजिट करतात. तुम्ही व्यवस्थित जर प्लॅनिंग केलं, इथे दुसरं आहे ते बर्ड पार्क आहे. व्यवस्थित जर प्लॅनिंग केलं, सकाळी 9 वाजल्यापासून सकाळी 9:45 एक परेड असते. हे बघा, हे बर्ड पार्क आहे. हे सिंगापूरला जे बर्ड पार्क आहे त्याच टाईपचं हे बर्ड पार्क त्यांनी केलेलं आहे. उद्या जर सिंगापूर दाखवत असेल. नंतर इथे क्रिपालू केव्ज आहेत. इथे सुद्धा आतमध्ये बरंच काही फिरण्यासाठी आहे. तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही जाऊ शकता. जसजशी संध्याकाळ होत जाते तसतशी रामोजी सिटीमध्ये लाइटिंग सुरू होतं आणि लाइटिंग हे अप्रतिम असं हे लाइटिंग आहे. त्यामुळे तुम्ही संध्याकाळी नक्कीच 6 वाजल्यानंतर जे रामोजी सिटी तुम्हाला बघायला मिळते, काय सुंदर प्रकारचं लाइटिंग केलेलं आहे. अप्रतिम असं हे लाइटिंग आहे. फार छान असं हे लाइटिंग तुम्हाला बघायला मिळतं बसमधनं. आणि दिवसा जे बघतो रामोजी सिटी आणि संध्याकाळी जी दिसते ती रामोजी सिटी, ह्याच्यामध्ये खूपच फरक आपल्याला जाणवतो. त्यामुळे सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत ही जे पॅकेज आहे हे शेवटपर्यंत 9 वाजेपर्यंत थांबा आणि नंतर तुम्ही निघू शकता. बघा काय सुंदर लाइटिंग आहे. आता आपण बघूया इथे
जे डायनिंग करता इथे निरनिराळ्या प्रकारची हॉटेल आहेत. आमचं हॉटेल दिलसे म्हणून हॉटेल होतं. पाऊस पण खूप पडत होता आणि या हॉटेलमध्ये आमचं पॅकेजमध्ये डिनर होतं. हे बघा, हे दिलसे हे हॉटेल आहे. मोठंच्या मोठं असं हे रेस्टॉरंट केलेलं आहे. इथे व्हेज बिर्याणी कॉम्बो होता, चिकन बिर्याणी कॉम्बो, नॉर्थ इंडियन थाळी, साऊथ इंडियन थाळी. ही आम्ही घेतली होती चिकन बिर्याणी, नॉर्थ इंडियन थाळी. भरपूर अशी क्वांटिटी होती आणि आतमध्ये बसायला सुद्धा जागा भरपूर आहे. ही निरनिराळी पॅकेजेस आहेत. सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत, दुपारी 2 ते रात्री 9 पर्यंत. पण मी सजेस्ट करेल तुम्ही दुपारी 2 ते 9चं पॅकेज नक्कीच घेऊ नका. सकाळी 9 ते 9 मध्येच या. असा होता हे रामोजी फिल्म सिटीचं व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सुद्धा विसरू नका. आता पुढचा व्हिडिओ येईपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.